त्या MD रेडिओलॉजिस्ट आहेत आणि त्या महिला IMAच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा देखील आहेत. आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अनेक वैद्यकीय शिबिरं भरून त्यांनी अनेक रुग्णांना दिलासा दिला आहे आणि खऱ्या अर्थाने सेवाभाव ज्या पक्षामध्ये आहे अशा पक्षात आज ते त्यांच्यासोबत प्रमुख उपस्थितीत ते आज आदरणीय देवेंद्र भैया मराठे, डॉक्टर वर्षाताई पाटील, मान्य शैलजी राणे, संदीपजी पाटील यासोबत पुजारी पाटील, सुरेंद्रजी कोल्हे आहे की आपल्याला अध्यक्ष महोदय 20 मिनिटं लागतील. मी तुमच्या परवानगीने आता आपण पक्षप्रवेश आपण चालू करू. खरं तर डॉक्टर वर्षाताई पाटील, मान्य शैलजी राणे, मान्य संदीपजी पाटील, पुजारी पाटील यांना मी विनंती करतो की यांनी देखील अध्यक्ष आणि सन्माननीय गिरीश भाऊ यांच्या हातून या परिवारात प्रवेश करावा. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं. साहेब, देवेंद्रजी आणि खास करून आपण ज्यांना अनेक उपमा देऊ शकतो आदरणीय गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सगळेजण प्रवेश करताय. तर एक एक आता आपण प्रवेश चालू करू. बोलू द्यायचं मग प्रवेश. मी आदरणीय डॉक्टर साहेब चंद्रकिरण बावनकुळे सर, अरे मोबाईल, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, जी आपली रामाची आहे, जी आपली हिंदुत्वाची आहे, तर त्याच्यासाठी एकदा जय श्रीराम. या विचारसरणीला पुढे नेण्यासाठी आपल्याकडे खूपच म्हणजे गोदावरी परिवार आणि सर्व कार्यकर्ते काँग्रेस त्यांचा या ठिकाणी प्रवेशाचा कार्यक्रम झालेला आहे, होतोय. मला दादांच्या बाबतीत तर माहिती चांगले भाषण करतात, चांगले बोलतात, पण केतकीताई आमची कन्या जेव्हा अंत्योदय सांगितला, ही अंत्योदय ही आमची सुरुवात. पंडित दीनदयाळ उपाध्याय जेव्हा सुरुवात केली आपण अंत्योदय हे शेवटचा माणूस, शेवटच्या माणसाला घटक मानून, शेवटच्या माणसाला सर्वमान्य मानून त्याचा विकास कसा होईल, हा पक्ष त्याच्यापर्यंत कसा पोहोचेल, त्याला राहायची व्यवस्था, त्याला पाण्याची व्यवस्था, त्याला शौचालयाची व्यवस्था, त्याला दिव्याची व्यवस्था. आदरणीय जिल्हा शहर काँग्रेस, जिल्हा शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय उज्ज्वलाताई बेंडाळे, आदरणीय रोहितदादा निकम, आमच्या जळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्षाचे आदरणीय नंदूदादा महाजन, ज्येष्ठ म्हणजे आता नंदू महाजन फार सिनियर आहेत, त्या या निमित्तानं उपस्थित असलेले माझे मोठे बंधू सुभाष दादा, उपस्थित समोर असलेले आणि प्रवेश ज्यांनी केला ते सारे सन्माननीय आमच्या या परिवारातून, जळगाव जिल्ह्यातून आलेले सन्मान्य सर्व इतर पक्षातून आलेले देवेंद्र दादा मराठे, जे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते, निवडून आलेले होते, संदेश दादा पाटील जे जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते, आणि त्याचबरोबरीने सरपंच असोसिएशनचे अध्यक्ष पुंजाजी पाटील असतील, त्याचबरोबरीने या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा शिक्षक सेल काँग्रेसचे वर्षानुवर्षाचे हजारो शिक्षकांचे अतिशय गळ्यातले ताईत